सर मी आतमध्ये येऊ शकतो? भीम तू आतापर्यंत कुठे होता? सर मला पटकन कॉपी आणि प्रश्नपत्रिका द्या ना. 3 तासाच्या परीक्षेत अर्धा वेळ तर निघून गेलाय. मी नंतर सांगतो सगळं, मला आता प्रश्नपत्रिका द्या. धन्यवाद. आता प्रश्नपत्रिका आणि वही घेऊन काय करणार आहेस? जितका वेळ राहिलाय त्यात एका प्रश्नातही उत्तर लिहिता येणार नाही तुला. म्हणजे या वेळेला बी छोट्या जातीचा भीमराव परीक्षा पास नाही होऊ शकणार. तुम्ही आपापले प्रश्न सोडवा. आणि भीम वेळ खूप कमी राहिलाय, लवकर लिही. मी सांगितलं ना तुम्हा लोकांना, त्या भीमची काळजी वगैरे करायची काही बी गरज नाही. आपला कामधंदा सोडून इथं त्याची वाट बघू नका. जा आपापल्या कामाला. थांबा. आमची पत्नी कुठे आहे? आमचं तोंड काय बघताय? सरळ सरळ सांगा की आमची पत्नी कुठे आहे? कोणाच्या तेवढी हिम्मत झाली तिला उचलून इथं आणायची? मालक भलं आम्ही हे काम का करू? आणि जो हे काम करू शकतो त्याला तर तुम्ही परीक्षा द्यायला जाताना रस्त्यामध्ये चढवलं होतं. जेवढं विचारलं जाईल तेवढंच उत्तर दे. आमची पत्नी कुठं आहे? बोला. प्रचंड देवजी. बरोबर बोलतायत हितेश काका. तुमची पत्नी तर तुमच्या घरात आहे. तुमची कुणीतरी चेष्टा केली असेल. एवढ्या पटापट लिहितोय हा. ए, काय अर्थ आहे तुझा? प्रचंड देवजी, इतकं बी समजलं नाही तुम्हाला? तुम्ही भीमला परीक्षेला जायला अडवत होतात, म्हणून भीम आणि रमाने मिळून हा उपाय काढला. म्हणजे तुम्ही भीमला परीक्षेला जाऊ द्याल. रमाने मला सांगितलं होतं की रमा आणि भीम काय करणार आहेत. तुम्हाला काय आठवते? तुमच्याकडं पदर घेऊन एक बाई आली होती. प्रचंड देवजी, तुमची पत्नी माझ्यासोबत मंदिरात चालली होती. तिथं काही खालच्या जातीच्या लोकांनी त्यांना उचलून नेलं. ती मीच होते. पण त्याच्या परीक्षेचा अर्धा वेळ तर आम्ही बर्बाद करून टाकलाय. आता तो परीक्षा कशी देणार? देणार, नक्कीच देणार. तो माझा मुलगा भीमराव आंबेडकर, आणि तो परीक्षा नक्कीच देणार. आणि प्रचंड देवजी, खरं तर गोष्ट ही आहे, भीमने आपल्या जीवनात कमतरता खूप पाहिली. तेव्हा एक गोष्ट खूप चांगली शिकली आहे त्याने, कमतरतेला सर्वश्रेष्ठ गोष्टींमध्ये कसं बदलता येईल.
मालक, तुम्ही तुमचा राग आमच्यावर काढू नका. मग भीम आणि त्याच्या संगत जे उभे राहतात ना, त्याच्या संगत जे करायचंय ते करा. ऐका ना, अहो कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही मला चाळीत बोलवलं आहे. तुझ्या बावळटपणामुळेच हे सगळं झालंय. जर तू बाहेरच पडली नसतीस तर गल्लीतल्यांना ही रमा खोटं बोलून फसवू शकली नसती की तुला हे खालच्या जातीचे उचलून घेऊन आले. मला हो ना, आम्ही त्या भीमरावला तिथे सोडून आलो आणि ना तो परीक्षेला जाऊ शकला असता. या रमाने तुझा वापर केलाय. तू हिला शिक्षा कर. वेळ संपली. आपापले पेपर जमा करा. विचार काय करतेस? हिला तुझ्या मर्जीने शिक्षा कर, नाही तर आमची माणसं हिचे हातपाय तोडतील आणि इथे आम्हाला रोखणाराही कोणीच नाहीये. प्रचंड देवजी, मी जिवंत असताना माझ्या सुनीला वरखडावी येणार नाही बघ. ठीक आहे, तुझी सून आणि माझी पत्नी दोघी बायका आहेत, म्हणून पहिला अधिकार मी माझ्या पत्नीला देतो की ती या रमाला शिक्षा करे. बाकी आम्ही तर आहोतच. बघतेस काय? जा शिक्षा कर. रमाला शिक्षा नक्कीच होणार, कारण हिने चूक केली आहे आणि माझा वापर केला आहे. हिला शिक्षा पण मीच देणार. चल माझ्या बरोबर, चल चल लवकर. रमा, आमच्या सोबत हुशारी कराल तर शिक्षा तर मिळेलच. भीम, तू इतक्या कमी वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलीस? कसं केलंस तू हे सगळं? गुरुजी, जेव्हा श्वास गुदमरतो तेव्हा श्वास घेण्यासाठी भिंती तोडाव्या लागतात, आणि माझ्याकडे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण हे एकच हत्यार आहे ज्याने मी लढू शकतो. तर आपल्या या हत्यारासाठी मी हे सगळं करतो गुरुजी, आणि पुढेही करत राहीन. नक्कीच करशील तू भीम. एवढ्या दिवसात तर मी तुला एवढं ओळखलंच आहे की तू साधारण विद्यार्थी नाहीयेस. तुम्हा सगळ्यांनाही भीमरावकडून शिकलं पाहिजे. मी हे यासाठी नाही सांगत आहे की तुम्ही त्याच्या बाजूने उभे राहा,
आणि नाही हे मी ह्यासाठी सांगत आहे की तुम्ही त्याचे मित्र व्हा आणि त्याच्यावर प्रेम करू लागा. पण यासाठी सांगतोय की यानंतर त्याला अजिबात चिडवू नका. आज जेव्हा घरी जाल तेव्हा नक्की विचार करा की एवढ्या कमी वेळात भीमरावाने जी सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत, हा काय तुम्हाला चमत्कार वाटत नाही? आणि याखेरीज गुरुजी, या छोट्या जातीच्या भीमरावसाठी आम्ही इतका वेळ विचार करण्यात वाया नाही घालू शकत. मध्ये बोलू नका. जर विचार करायचा नसेल तर नका करू, पण मी जे काय सांगतोय ते पूर्ण होऊ दे. कळलं? जर तुम्हाला वाटत असेल ही घटना कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही, तर भीमरावासारखे बना. तुमच्या भविष्यासाठी चांगलं असेल. आणि जर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावरही तुम्हाला वाटत असेल की ही घटना सामान्य आहे, तर काही बिघडत नाही. तुम्ही जाऊ शकता. भीम, तू बाहेर थांब. मी हे पेपर जमा करून येतो. हो गुरुजी. सोडा ना मला. हे बघा, मी जे बी केलं ते नवऱ्यासाठी केलं आणि पुढे बी करत राहीन. माझं तुमच्याशी काही वैर नाहीये, तरी बी मी माफी मागते. तू तुझ्या पतीसाठी जे काही केलंस अगदी बरोबर केलं. आणि रमा, मी तुला तिथून यासाठी घेऊन आली आहे की तुझ्याशी बोलता येईल. आणि हो, एका गोष्टीची काळजी घे की माझे पती प्रचंड देवजींना हे अजिबात कळायला नाही पाहिजे की मी तुझ्या बाजूने आहे. माहित आहे रमा, मी वैभवला माझा मुलगा मानलं होतं आणि तो मरून गेला. सगळे लोक वैभवच्या मृत्यूचे कारण भीमरावला मानो नाही तर काही अजून म्हणू दे, पण मला हे माहित आहे की माझ्या दीराचा हत्यारा माझे पती प्रचंड देव आहेत, उच्च जात आहे आणि नरोत्तम जोशी आहे. बघ रमा, मला नाही वाटत की जे आज वैभव बरोबर झालं तेच पुढे जाऊन प्रचंड आणि उच्च जातीचे लोक भीमराव बरोबर करतील. तू तर त्याची पत्नी आहेस ना, फक्त आणि फक्त तूच समजावू शकतेस त्याला. समजाव. आणि एका गोष्टीची काळजी घे, आज तर मी तुला वाचवलं, नेहमी नाही वाचवू शकणार. मी त्यांना नाही थांबवू शकत आणि ते थांबणार बी नाहीत, कारण भीमराव आंबेडकरांच्या नशिबात लढणं लिहिलंय. मग त्याचा परिणाम काय बी असू देत. हे बघा बाबा, मला अजूनही असंच वाटतं की तुम्ही माझी नोकरी केली पाहिजे. आता मी नाही करणार. आणि मी असंच हवेत बोलत नाहीये बाबा, मीही काहीतरी विचार केलाय. हे बघा, पहिली गोष्ट ही की हे काम घराजवळ आहे. दुसरी गोष्ट ही की फटके मारण्यापेक्षा किंवा गुरं चालवण्यापेक्षा हे काम सोपं आहे. त्यातून नगरपालिकेची नोकरी आहे बाबा. पुढे जाऊन काहीतरी फायदा होऊ शकतो तुम्हाला. तुम्ही विचार करा ना, मी काही ना काहीतरी दुसरं काम शोधेन. तुम्ही ही नोकरी करा बाबा. मग तू काय करणार?
एवढ्या कष्टानं तू परत परीक्षा द्यायला सुरू केलेलं आहेस. एक नोकरी गावली होती, रमा काम करत आहे, तुझ्या जीवनात समजा बरोबर होऊ लागलं होतं, तर तुला पुन्हा भरकटायची काय गरज आहे? हे बघ पोरा, म्या माझं बघून घे, तू हट्ट करू नका. बाबा, लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाला भटकावं लागतं आणि त्याला भटकायलाही हवं. हे लहानपणी तुम्हीच शिकवलंय मला. तुम्ही पहिल्यापासून आपल्या जीवनात इतका संघर्ष केलाय, किती वेळा तुम्ही भरकटला आहात. आता माझी इच्छा ही नाहीये की तुम्ही अजून भटकावं. ह्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही माझी नोकरी करावी, बस. भीम, तुम्ही दोघे आता वेगळे राहत आहे. तुमच्या काही गरजा आहेत, त्या कसं पूर्ण करणार? बाबा, आम्हा दोघांवर विश्वास ठेवा. आम्ही आमचं घर चालवू, आमच्या गरजा बी पूर्ण करू. तरी बी रमा, तुमच्या दोघांचं झालं असेल तर मी काही बोलू? मुलगा सांगतोय ना की नोकरी करा म्हणून, नोकरी करा ना, नकार का देताय? तसंही या वयात मुलाचं कर्तव्य असतं कमवून पैसे हातात ठेवणं बापाच्या. पैसे नाही तर नोकरी तर देतोय ना, तर घ्या ना. कष्ट करून काही पैसे घराला येतील तर चांगलं होईल, नाही तर बसून राहा असंच हातावर हात ठेवून. आणि भीमभाऊ तर आहेतच लई समजूतदार, सुशिक्षित बी आहेत. आणि रमा, ती पण तर लई धीट झाली आता. मग चालवतील त्या आपलं घर बाबा. हे बघ पोरा, उद्या तू मोठा माणूस होशील. जर लोकांनी समजलं की तुला पुढे जायला पावला पावलावर संघर्ष करावा लागला, तर काय लोकांना विश्वास बसेल? बाबा, पुढे जाऊन लोक कशावर विश्वास ठेवतील, कशावर विश्वास नाही ठेवणार, हे मला माहित नाहीये. पण मला माहितीये, तुम्हाला माहितीये, आपल्या सगळ्यांना माहितीये हे मी केलंय. आणि यात वाईट काय आहे बाबा? लक्ष निर्धारित झाल्यानंतर मार्ग कुठेही घेऊन जाईल, ज्या दिशेने घेऊन जाईल, आपण फक्त चालत राहिलं पाहिजे. हे तुमच्याकडूनच शिकत आलोय मी. माऊ ते सातारा आणि सातारा ते मुंबई पर्यंतच्या प्रवासात. कारण प्रत्येक भिंत निळ्या रंगाने रंगीन, आकाशाचा रंग. मग जिथे राहीन तिथून निळे आकाश पाहीन. भीमपोरा, जर मी अमर असतो ना, तर वेळेबरोबरच पूर्ण जगाला अनंत काळापर्यंत सांगितलं असतं की माझ्या मुलाने पुढे जाण्यासाठी काय काय संघर्ष केलाय. जर कोणाला माझ्या मुलासारखं व्हायचंय तर असा असा संघर्ष करा. साहिब मेरे